नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? मजेत ना? तर मी आहे तुमचा सम्राट इंगळे आपल्या विदर्भ कलाकार चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे. तर आपण पाहणार आहोत साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची माहिती मी तुम्हाला सांगणार आहे. अण्णाभाऊ साठे यांचा जन्म 1 ऑगस्ट 1920 रोजी झाला आणि त्यांचं जन्मस्थान वाटेगाव, तालुका शिराळा, जिल्हा सांगली, महाराष्ट्र येथे झाला. त्यांचं पूर्ण नाव तुकाराम भाऊराव साठे, ज्यांना संपूर्ण महाराष्ट्र अण्णाभाऊ साठे यांच्या नावाने ओळखलं. 1 ऑगस्ट हा दिवस राज्यभरात अत्यंत उत्साहात अण्णाभाऊ साठे यांची जयंती 1976 रोजी बॉलिवूडमध्ये सुपरहिट गाजलेला चित्रपट म्हणजे फकीरा, जो अण्णाभाऊ साठे यांच्या फकीरा या कादंबरीवर आधारित होता. अण्णाभाऊ साठे यांची कादंबरी मातंग समाजाचा संघर्ष, शूरवीर फकीरा राऊत यांच्यावर आधारित होती. त्यांचा संघर्ष आणि बलिदान यावर आधारित होती. त्यांची भूमिका बॉलिवूडचे शशी कपूर यांनी मुख्य भूमिका केली होती. अण्णाभाऊ साठे यांनी फकीरा ही त्यांची कादंबरी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना झुंजार लेखणीने अर्पण केली. 1961 मध्ये महाराष्ट्र सरकारचा उत्कृष्ट कादंबरीचा पुरस्कार या फकीरा या कादंबरीला मिळाला होता. तर मंडळी, अशाच प्रकारे अण्णाभाऊ साठेंनी खूप सारे पोवाडे, कथा, लावण्या यासारख्या त्यांच्या हाताच्या लेखणीतून लिहिलेले हे खूप सारे गाजलेले कादंबरी आता पण आहेत. आणि इब्रत नावाची कादंबरी होती, ते पण त्याच्यावर आता 4-5 वर्ष झाले त्याच्यावर पण चित्रपट आलेला होता, मराठी चित्रपटमध्ये काढला होता. आणि अशाच प्रकारे खूप साऱ्या त्यांनी कादंबऱ्या लिहिल्या, पोवाडे लिहिले, कथा लिहिल्या. असे हे मातंग समाजातील अण्णाभाऊ साठे, असे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे असे होते. तर 1 ऑगस्टला त्यांची जयंती असते, राज्यभरात साजरी होतात. तर अशाच प्रकारे मी ही आपली माहिती चर्चा मी इथेच थांबवतो. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र. मी इथेच थांबतो. नमस्कार, धन्यवाद.